नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 22 मार्च 2026. आई जाणार आहे आज गावाला, म्हणजे देवाला जाणार आहे. जेवण करून ठेवायला आले दुपारचं. संध्याकाळी काय पोहे करणार आहे. काय 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 ठेवले जेवण करून? मेथीची भाजी, हां पावट्याची भाजी, हां मसाले भात केलेला आहे. मसाले भात, मेथीची भाजी हे केले. ठीक आहे, मेथीची भाजी. टोपण उघडं ना की गरम आहे ना, बघू. हे बघा मेथीची, किंवा मेथीची दाव तरी किंवा मेथीची भाजी केली आहे. ही कशाची आहे? गेवडा, ही काळा गेवडा. ठीक आहे, काळा गेवडीची भाजी केली आहे. आणि चपाती वांग्याची भाजी, डाळ आहे. चपाती करून ठेवायला आल्या. वांग्याची पण भाजी केली आहे. नाही, वांग्याची रात्रीची आहे ना, मी खात नाही का वांग्याचं. कधी कधी खाते, कधी कधी खात. संध्याकाळी भाजी घासून. संध्याकाळी आता भांडी घासायची मला, कारण की गावाला जाणार आहे. उद्या रात्री येणार ना उद्या. आता देवपूजा केली आपण, आता लावायला उदबत्तीच नाही आहे. आता दुकानात जायला लागणार. उदबत्ती आणू काय? माझ्याकडे पण पैसे नाही. 10 रुपये दे उदबत्ती आणतो. हातातलं करपा लागले. चपाती ही काय करापली. तेल लई लावू नको रे, जरा जरा लावायचं म्हणजे राहिल्या चपात्या खायला तर टाकू नका. मग मी करायला लागले एवढे. राहिलेल्या चपात्या ठेव की, संध्याकाळी खातो की. हा नाही तर पोहे करतो. इथं पोहे पण आणून ठेवलेत काल. चपात्या आहे त्या का डाळ आहे. पोहे नको कराय संध्याकाळी. नको बस, कशाला चपात्या एवढ्या बनायचेच खायला. रात्रीपर्यंत राहील काही काय चपात्या हे, म्हणजे उन्हामुळं आंबणार नाही ना. मात्र करून बसा, मी करून जातो. नाहीतर उन्हामुळं आंबतंय ना सगळं. आता जेव का मी, भुका लागली. चपात्या अजून व्हायच्यात. मात्र कशाला होत्यात, मी आहे की खायला चपात्या. चपात्या मात्र होतील पण नाही होणार. काम इथंच आहे ग. घरला येत जाऊ नको. घरला येत जाऊ नको. कसं इथलं इथं काम आहे, उगाच कशाला टाकायचं जाय. काम इथं आहे ना, त्यामुळे मी दुपारचं घरी येतोय. आणि कुठं बाहेर काम असलं की मग मी डबा घेऊन जातो. असं होते. आई फोन द्यायला गेली. फोन आला कुणाचा. मग चपाती मी भाजायला लागलोय. चपात्या लगेच खराब येते काय. गॅस फुल केला आहे. गॅस एवढा फुल केला आहे. कुणाचा तर फोन आला आहे, त्यामुळे ती द्यायला दिल्या फोन. म्हणजे राहुलचा फोन आला आहे ना कामावरचा, ती फोन द्यायला गेल्या बाहेर. गॅस मोठा केला त्यामुळे करत येते एवढ्या चपात्या. हो, चपातीला थोडंसं तेल लावतो. आली का ग? कुठे गेली आई? मोबाईल चार्जिंग लावलायस होय? अगं ती बटन तर चालू कर पहिला. जा चपाती कर प्लीज. सर चार्जिंग लावतो. करे जा लवकर, करपाय लागली. पळ पळ. चार्जिंग लावायचं आहे, राहू दे नंतर लाव. काय एवढं. पप्पा व्यायाम करायला लागले दादा. पप्पा पण गावाला जाणार आहेत. मला काय सुसूच दे ना. अगं किल्ली माझ्याकडे दे जाताना. आणि तो बसली बोंगळत आला की तुझं काय. तो काय 10 वाजता जाणार आहे कामाला. मी तो 10 वाजता कामाला जाते. मी पण 10 वाजता जाते. पण तू गावाला जायच्या तरी किल्ली दे माझ्याकडे आणि जा 10 वाजता गावाला. मी नाही जाणार. मला 11 11:30 वाजता जायचं. नाही तो 11ला जा. जरा मला आधी झाला उशीर झाला होय. ते बंद कर. अगं मी कधी कधी 1ला येते, कधी कधी 1:30ला येते जेवायला. त्याच्याकडे देऊ नको किल्ली, ते बाहेर बसलाय. माझ्याकडेच दे. द्यायचा प्रश्न नाही, दम जरा. मित्रांनो मी बाहेर आले. आता झाडाचं पाणी मारलंय गजगजीत. हे काय नारळाच्या झाडाला पण गच्च पाणी मारलंय. पण इकडं नाही म्हणा, ह्या नारळाच्या झाडाला नाही पाणी मारलं, पण त्या मारले. हे आत्ता मारलं, या मगाशी मारले. त्यामुळे पाणी मुरलंय ना नारळाच्या झाडाकडे. आणि हे काय पाईप सोडल्या. ही सगळीकडं आप सोडल्या पाणी. हे काय पाणी अजून आहे. गजगजीत पाणी. झाडावरनी पण मारलं का नाही, जरा झाडं जरा तराडतात ना, त्यांना पण असं जरा गार असल्यागत वाटतं ना. ही गाड्या एक मध्ये लावल्या, धड जाता पण येईना येता पण येईना.
राहुलनं गाडीमध्ये लावल्या, त्याच्या कामावरची गाडी आहे नाही आणि मला असली गाडी येत नाही. मी 15 दिवस स्कूटी शिकाय गेलो का नाही कराडला, फक्त स्कूटीच शिकाय गेलेलो. ही असली गाडी नाही शिकाय गेलो. ही गाडी परत शिकायची हळूहळू. आत्ता नाही शिकणार ही गाडी. फक्त स्कूटी शिकाय गेलेलो. आता स्कूटी कुठली पण घेऊ दे, मला असा स्कूटी येते चालवायला. आता आमच्या स्कूटी नाही आहे, कारण की आता सेकंड हँड स्कूटी बघायची आहे. पण आता कुठं घावणं झालं आहे सेकंड हँड स्कूटी. नाही तर सेकंड हँड स्कूटी घेतली असते मी. ही गाडी आहे पण ही दुसऱ्यांची गाडी आहे, आमच्या कामावरची गाडी आहे. आणि ही मला गाडी येत नाही. ही घेरची गाडी असल्यामुळं जरा चालवायला प्रॉब्लेम येते ना. आणि लई गाडी ही चालवायला पण जरा अवघड वाटते मला, कारण की मी कधी चालवलं नाही ही गाडी. फक्त स्कूटीच येते मला. आता आई पाणी मारायला आल्यावर झाडाला पाणी मारलं तरी मारू नको ग. एवढं पाणी मारलंय तरी मारायला आलं आहे. पाणी मारलं नको. काही धुवायला लागले सगळं कट्टा चोळून धु. हां, त्याला घासलं तरी ते निघतच नाही. त्याच्यावरचं कलर निघत नाही ना. वर न धुकी वर पण त्या मिरच्या भिजतील. हां, टाक. सगळे पाणी काय नाही. बघ बरं भरलं का. भरलं सोड. लिंबाच्या झाडाला लय पाणी मारत जाऊ नको, नाहीतर हे होईल. धो आत ना खळा आत. लाल कलर कशाचा लागला आहे. ते रंग दिला तिथंच लावलंय. ते भरून ठेव की. ठेवलीस का ते बारका चंबू. येणार आलं सोड की पाणी. येणार आलं मारलं नाही. हो या अंगाव कुठं उडवायचं. अंगा उडवू नको ग. आत्ता आंघोळ केल्या. सोड. काय उपयोग आहे म्हणून ठेवली असं वाळत. ठेव तिकडे. आता सोडले पाणी आत. पप्पा काय करायला आली. ठेव इकडे वाळत. हां हां बस. काय करणार नेमकं ह्याचं. उपयोग नाही, उगाचच वाळत ठेवले. पप्पा आता काय पाणी तापवायला लागले. आंघोळ करायचे. बस झालं भरलं. वर जरा. त्याला पण जरा आंघोळ झाले का वाटलं पाहिजे. हा मार. बस झाले. तरी पण आला पाहिजे झाडात नाही. सोड आता तिकडं बाथरूममध्ये. लय मारत जाऊ नको झाड पण कुसतात ना लय मारले गे. तिकडे सोड गटारे. हो ग नुसतंच मारते पाण्यावर. पाण्यात खेळायला लय आवडते वाटतं याला. पाण्यात खेळायला लय आवडते आईला, त्यामुळं मारत बसते का. आणि पाणी माराय पण लय आवडतं झाडातून. मारलंय ते नाही मारायला वा. सोडित इथं ह्याच्या गटारे घाण जात्या. हे बास की ग. बास म्हणताना लईच मारायला आले आहे का. इथं गटारी सोड. बॅरेत पाणी आहे का हो. हे कमी आहेत म्हणतात तिकडे. बॅरल सोड जा. कमी आहे बॅरल पाणी. कमी आहेत म्हणतात पप्पा. तिकडंच सोडत जा. पळ लवकर. खाली पडेल पाणी. आता पाणी मारू नको म्हणताना झाडासनी मारलंय तरी ग बस. काय बाई मारलंय तरी आणि मारत झाड कुसत्यात ग. लय मारू नकोस. सोड. हा बॅरेला थांब चिपल्या. आता येते का बघ फुल.